नागपुर में मानकापुर पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए पांढरी निसान सनी कार से 29 किलो से ज्यादा गांजा बरामद किया है। बरामद किए गए इस मादक पदार्थ की कीमत लगभग 5.5 लाख रुपए बताई जा रही है। पुलिस पेट्रोलिंग के दौरान सड़क पर एक कार संदिग्ध रूप से घूमती दिखाई दी। शक के आधार पर पुलिस ने गाड़ी को रोका और जांच की। तलाशी के दौरान गाड़ी की डिक्की में स्टेपनी रखने वाली जगह पर बड़े पैमाने पर गांजा छुपा रखा गया था। पुलिस ने मौके पर ही गाड़ी और गांजा दोनों जब्त कर लिए। शुरुआती जांच में सामने आया कि आरोपी उड़ीसा के रहने वाले हैं और नागपुर में यह माल किसे पहुंचाया जाने वाला था, इसकी जांच जारी है। पुलिस आरोपियों से नेटवर्क और सप्लाई चेन की जानकारी निकालने का प्रयास कर रही है। दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है और अदालत ने उन्हें 15 जनवरी तक पुलिस कस्टडी में भेज दिया है। आज रोजी सकाळी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान आमचं जे DB टीम आहे आणि बीट मार्शल आहेत हे पेट्रोलिंग करत होते। पहाटेच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना नुपूर वाईन शॉप, फरस चौक, मानकापूर या ठिकाणी एक संशयास्पद कार क्रमांक आहे HR 29 AZ 4166 ही पांढऱ्या रंगाची निसान सनी कार आहे। ही कार त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आली। कारमध्ये काही इसम होते। आमच्या पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना हटकलं। त्यावेळी एक इसम कारमधून उतरून त्या ठिकाणी पळून गेला। त्यावेळी पोलिसांना जास्त डाऊट आला, त्यामुळे इतर जे 3 इसम होते त्या 3 इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तर द्यायला चालू केले। त्यानंतर त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये जी स्टेपनी ठेवायची जागा असते डिक्कीमध्ये, त्या डिक्कीमधील स्टेपनी ठेवायच्या जागी जो खोलगट भाग असतो त्या खोलगट भागाच्या वर एक पत्रा मारलेला होता, पत्रा लावलेला होता आणि त्याला वेल्डिंग करून परमनंट ते पत्रा त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता। अशा प्रकारे सिच्युएशन बघितल्यानंतर पोलिसांना जास्त संशय आला आणि त्या ठिकाणी मग थोडंसं चाचपणी केल्यानंतर असं दिसून आलं गांजा या पदार्थाचा त्या ठिकाणी वास येऊ लागला। उग्र वास जाणवल्यानंतर लक्षात आलं की गांजा असण्याची शक्यता आहे। त्यानुसार जे ताब्यात घेतलेले इसम होते त्यांच्याकडे देखील विचारपूस केली, तर त्यांनी देखील कबुली दिली की त्याच्यामधून गांजा हा अंमली पदार्थ आणलेला आहे आणि ते उडीसा इथून आलेले आहेत। त्यानंतर मग आम्हाला माहिती मिळाली, त्याचप्रमाणे आम्ही रात्री इतर स्टाफना पहाटेच्या वेळी बोलून घेतलं आणि रिसर त्या ठिकाणी पंचांना बोलावून जी काही झडती प्रक्रिया आहे ती झडती प्रक्रिया पूर्ण करून तो जो मुद्देमाल होता गांजा हा जप्त केला। याच्यामध्ये झडतीमध्ये एकूण 29 किलो 100 ग्रॅम ज्याची मार्केट व्हॅल्यू 5,82,000 रुपये आहे। हा एवढा मोठ्या प्रमाणात कमर्शियल क्वांटिटी असलेला गांजा त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला, तो जप्त करण्यात आला। त्याच्याप्रमाणे जी पांढऱ्या रंगाची कार होती ती सुमारे 6 लाख रुपये किमतीची कार आणि त्याचप्रमाणे काही किरकोळ रोख रक्कम आणि आरोपींचे मोबाईल जे आहेत ते त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत।